बच्चों, welcome back to the family of Success Science Academy. The topic which we are going to start is rotational motion. So far, we had learned about circular motion. What was circular motion? It was a 2D motion. It was 2D motion. Right now, this rotational motion is actually a 3D motion, I would like to say. Okay, I will prefer this to be a 3-dimensional motion. Circular was 2-dimensional motion. तिच्यासाठी 2 डायमेन्शन्स लागायचे, याच्यासाठी 3 डायमेन्शन्स लागणार. जरासा थोडासा फील घेत खेळ सुरू करू आपण. कंसात रिजिड बॉडी डायनॅमिक्स केले ते नंतर सांगतो. रोटेशनल मोशन ती होती सर्क्युलर मोशन, हिला 3D, ती 2D का? तर लुक ओव्हर हिअर ऑन युअर स्क्रीन. तुम्ही तुमच्या स्क्रीन वरती पहा. ओके बेटा, टिक 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 टिक, हे जे काही मी केलं किंवा अख्खा मी जरी नाचलो ह्या तुमच्या स्क्रीनच्या समोर, तरी माझा अभ्यास करायला तुम्हाला फक्त 2 डायमेन्शन्स लागणार आहे. तुमच्या स्क्रीनची लेंथ आणि ब्रेड्थ. मला किती नाचू द्या. सो माय मोशन इन युअर कॅमेरा इज 2D मोशन. मी जी बोट टिक 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 केलं. सो एनी सर्क्युलर मोशन, सपोज माझी सावली आहे, मी स्वतः ऍज अ सावली बिहेव करतोय. सो स्क्रीनवरती माझी जी मोशन आहे 2D आहे. सांगायचा मुद्दा असा की एखादा पार्टिकल टिक 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 गोल फिरतोय, तर त्याच्या मोशनसाठी तुम्हाला 2च डायमेन्शन्स लागणार, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. दॅट्स वाय दॅट वॉज 2D. कॅमेऱ्याच्या ऐवजी ऑफलाईन लेक्चर सुरू झाले आणि आता मी तुमच्या समोर आहे आणि मी आता गोल 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 फिरलो. खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूपती. इफ आय हॅव रोटेटेड अबाउट माय सेल्फ, आणि तुम्ही माझ्या समोर आहात, तर दिस इज नथिंग बट अ 3D. आय एम अ 3D बॉडी इन फ्रंट ऑफ यू. कारण माझ्या अभ्यासासाठी तुम्हाला 3 डायमेन्शन्स लागतील. मला लेंथ पण आहे, ब्रेड्थ पण आहे. लेंथ कशी करू? लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. सो रोटेशनल मोशन 3D आहे, हे तुम्हाला कळालं. रिजिड बॉडी डायनामिक्स का? तर इथे जी बॉडी घेणार आहे आपण ती रिजिड आहे. अच्छा सर, व्हॉट अबाउट रिजिड बॉडी? थोडस नंतर तिच्याकडे जाऊ. अगोदर जरा थोड्याशा पटपट कॉन्सेप्ट क्लिअर करून मग रिजिड बॉडी डायनामिक्स कडे जाऊ. डायनामिक्स इज द कॉज ऑफ द मोशन, रिजिड बॉडीचा कॉज. ठीक आहे. बिफोर दॅट बेटा, पार्टिकल आणि बॉडी डिस्टिंग्विश करूया जरा, नीट लक्ष दे. पार्टिकल आणि बॉडी, फिजिक्स मध्ये पार्टिकल आणि बॉडी. मी पार्टिकल आहे का बॉडी? फर्स्ट लेक्चरलाच तुम्हाला मी हे बोललो होतो. ओके, पार्टिकल कधी बोलायचं आणि बॉडी कधी बोलायचं? सिंपल आहे बेटा. डायमेन्शन्स काय असतात? लेंथ, ब्रीथ, हाईट, हे डायमेन्शन असतात. जी मोशन होतीये ना, जी मोशन होतीये, समजा मी तुमच्या समोर आहे, तुम्हाला पाहताय, मी तुमच्या समोर आहे, तर मला तुम्ही म्हणा सर युअर बॉडी. वाय? तुमच्या समोर मी असणार आहे, एक 8-10 फीट डिस्टन्स वरती असणार आहे, आणि माझी हाईट 5-6 फीट आहे. ही कम्पेरेबल आहे ना? 10 फीट आणि 5 फीट हे कम्पेरेबल आहे, नाही का? माझ्या हाईटच्या डबल डिस्टन्स आहे, ट्रिपल डिस्टन्स आहे, हे कम्पेरेबल आहे. आर यू गेटिंग? दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट, किंवा 1/2, 1/3, 1/4, 1/5. दिस इज कम्पेरेबल. सो इफ डायमेन्शन्स ऑफ ऑब्जेक्ट बोलतो मी, ऑब्जेक्ट हा पार्टिकल किंवा बॉडी. डायमेन्शन्स ऑफ हे काही कोणी तुला विचारणार नाही, मी सांगतोय की बाबा डायमेन्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट आर कम्पेरेबल टू द डायमेन्शन्स ऑफ द पाथ. कम्पेरेबल असतील तर त्याला बॉडी बोलणार आपण. अँड इफ डायमेन्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट आर व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द रस्ता, मी 1 किलोमीटर दूर आहे तुमच्यापासून, तर मी सगळा मिळून 2 मीटर, तुमच्यापासून दूर 1000 मीटर, इज नॉट कम्पेरेबल. 0.01% इज नॉट कम्पेरेबल. सो ऍट दॅट टाइम यू पीपल विल से की सर किंवा गुरुजी, यू आर अ पार्टिकल. सो बेटा, पार्टिकल आणि बॉडी मी जेव्हा डिस्टिंग्विश करायला घेतोय, तर पार्टिकल मध्ये मी काय लिहू? सपोज हा पार्टिकल एक छोटूसा बरं का पार्टिकल आहे, टिक 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 टिक. जेव्हा पण पार्टिकल ना, माझी एक सवय की मी टिक 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 त्याला असं डॉटेड लाईन्सने दाखवतो. ठीक आहे ना? इट इज माय हॅबिट ऍक्च्युली. आय फील अँड आय वुड लाईक टू राईट इट एट टू बी अ डॉट 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 टुक 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 बिंग पार्टिकल. ठीक आहे ना बेटा? पार्टिकल. सो बेटा, पार्टिकल आहे, कॅन आय से पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर मोशन? पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर मोशन. अच्छा सर, पार्टिकलच्या ऐवजी हिअर विल बी अ बॉडी. बॉडी अशी थोडीशी मोठी दाखवतो ना आपण, कोणती पण असेल, गाडी, जी दाखवायचं तुला, जो ऑब्जेक्ट.
हाच फक्त इथे काय बनला होता पार्टिकल, इथे बॉडी एका रेषेत चालला, तर तिला लिनियर नाही आपण ट्रान्सलेशनल बोलतो. कमॉन काय बोलतो त्याला आपण? ट्रान्सलेशनल. हे दोन्ही शब्द तुम्ही ऐकले होते नसेल ऐकले तर आता ऐकणार तुम्ही. दोघांमधला फरक लक्षात घ्या पूर्ण फिजिक्स मध्ये. म्हणून तर सुरुवातीच्या ह्या चॅप्टर्स रेकॉर्डिंग चालू आहे ना, रेकॉर्डिंग इन केस चालू नसेल तर मला रिमाइंड करत जा, बिकॉज नंतर व्हिडिओज पाहायला तुम्हाला पुन्हा इट विल बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल. ओके बेटा, पार्टिकल आणि बॉडी वी आर डिस्टिंग्विशिंग. वी आर लर्निंग ऍक्च्युअली एव्हरीथिंग, एव्हरी बेसिक थिंग इन दिस चॅप्टर विच विल हेल्प अस फर्दर इन ऑल अदर चॅप्टर्स. ठीक आहे ना? अच्छा, सो बेटा पार्टिकल लिनियर मोशन, बॉडी ट्रान्सलेशनल मोशन. ठीक आहे ना? अच्छा, मग आता बघ बरं का, हाच पार्टिकल जो एका रेषेत चालला होता तर त्याची मोशन लिनियर मोशन. कमॉन. आणि तिची बॉडी जेव्हा एका रेषेत जाईल तेव्हा तिला आपण बोलणार ट्रान्सलेशनल मोशन. नीट लक्षात ठेवा, एकाच रेषेतली मोशन आहे. पार्टिकल असेल तर लिनियर, बॉडी असेल तर ट्रान्सलेशनल. बेटा सेकंड थिंग, हाच पार्टिकल आहे, त्याला मी टुक 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 त्याला असं गोल 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 फिरायला लावलं. एक्झाम्पल ह्याचे पाहिले, ही तर सर्क्युलर मोशन आहे बेटा. आपण पार्टिकल नाही का गोल 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 फिरायला लागला, तर बेटा दिस वॉज टर्म्ड टू बी अ सर्क्युलर मोशन. दिस वॉज टर्म्ड टू बी अ सर्क्युलर मोशन. Acha. Sir, what circular motion, sir? We have learned everything about circular motion. Motion of a particle along the circumference of a circle, tuk 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 tuk, is called as circular motion. With constant angular speed बोललं तर uniform circular motion. So what is difference between uniform circular motion and non-uniform circular motion? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन नाहीये, जेईचे सम्स आपण सोडले 1-2. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मध्ये टँजेन्शियल आहे, कारण की तो ऍक्सलरेट करेल बॉडीला, राईट? सर्क्युलर मोशन. तर बेटा हा जो पार्टिकल आहे ना आपला, बरं का, टिक 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 टिक. आता बघ बेटा, ही बॉडी जर का गोल फिरली का नाही, नीट लक्षात आता. आता मला आय हॅव टू शो अ बॉडी बेटा, राईट? सो इफ अ बॉडी इज रोटेटिंग ना, इफ अ बॉडी इज रोटेटिंग, चल मी याला असंच दाखवतो. ठीक आहे ना? कसं दाखवू, कैसे दिखाए याला, असं करू आपण. मी अशी दाखवतो जरा, राईट? चीक 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 चीक. हा ऍक्सिस दाखवतो बरं का. आता खरा खेळ, हा तर खरा चॅप्टरची डेफिनेशन इथे. आय हॅव शोन लाईक दिस ओमेगा. बॉडी स्वतः भोवती फिरली. सर्क्युलर मोशन तर आपण सगळी शिकलेलो आहे, ही रोटेशनल मोशन आहे. ही रोटेशनल मोशन. हेच तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं होतं की बेटा, जेव्हा पार्टिकल एका पाथ मध्ये फिरणार आहे सर्क्युलर सर्कम्फरन्स वरती, सर्क्युलर आहे. सो बेटा सर्क्युलर मोशन इज अ 2D मोशन. सर्क्युलर मोशन इज अ 2D मोशन. रोटेशनल मोशन इज अ 3 डायमेन्शनल मोशन. आहे की नाही? हा ऑब्जेक्ट आहे बघ ना, मी असा स्वतःच्या भोवती फिरलो. स्वतःच्याच भोवती फिरायला पाहिजे असं काही नाहीये. हा हा मौत का कुवावाला पण एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ते चालतं, दोन्हीकडे चालतं ते, नाही का? आता बघ, ही जी अर्थ आहे ती जर का स्वतः भोवती फिरते, आपल्याला माहिती आहे अँटी क्लॉकवाईज, आहे की नाही? पृथ्वी स्वतः भोवती फिरते, इज अ रोटेशनल मोशन. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मी काय करतो, एक चित्रच काढतो इथं. सर्क्युलर मोशन इज लाईक मोशन ऑफ, सपोज हा सन आहे, आय हॅव टू शो सन ऍट द सेंटरला असतो, इलिप्टिकल आहे, बट आय एम शोइंग राईट अर्थ अराउंड सन, सर्क्युलर 2D. अच्छा, इथे ही अर्थ आहे, ते बघा ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, ओमेगा. अर्थ स्वतः भोवती काय बेटा? रोटेशनल मोशन. अर्थ सूर्याभोवती कशी आहे? सर्क्युलर मोशन. फटाफट बोला, कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का? मग हे पुसायला मला, इफ देर इज एनी डाऊट यू कॅन आस्क मी. झालं? चला, स्क्रीनशॉट झाला. सो पार्टिकल आणि बॉडी डिस्टिंग्विश करून मला जरा मी तुम्हाला फील दिला. आता आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे ना बेटा? पुढे जायचं आपल्याला, आणि वी हॅव टू अंडरस्टँड डेफिनेशन ऑफ रोटेशनल मोशन. सगळ्या गोष्टी काय फक्त आपल्याला एक्झाम मध्ये कोणी विचारले असं नाहीये, कॉन्सेप्ट क्लिअर करून पुढे जायचं आपल्याला. तर बेटा, व्हॉट इज रोटेशनल मोशन?
किंवा रिजिड बॉडी डायनामिक्स मध्ये व्हॉट इज रोटेशनल मोशन, हाऊ कॅन आय डिफाईन द रोटेशनल मोशन. आय वुड लाईक टू से दॅट डेफिनेशन एक तयार करतो एक छोटीशी. काय रोटेशनल मोशन? इट इज मोशन ऑफ बॉडी. It is motion of not a body, it is motion of rigid body about an axis, about an axis, rigid body about an axis passing through. मी rigid body खाली अंडरलाइन करतो. passing through any point on it. रोटेशनल मोशन म्हणजे गोल गोल मोशन रिजिड बॉडीची अबाउट ऍक्सिस. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता खेळाला ऍक्सिसचा अबाउट ऍक्सिस, अबाउट अन ऍक्सिस, झिगझॅग अंडरलाइन अबाउट अन ऍक्सिस, ऍक्सिसच्या भोवती पासिंग थ्रू एनी पॉइंट ऑन इट, पासिंग थ्रू एनी पॉइंट ऑन इट. अच्छा सर, सम एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1, बेटा आपण अर्थ अराउंड सन घेतली होती, सर्क्युलर झाली होती. आय विल राईट मोशन ऑफ अर्थ, मोशन ऑफ अर्थ अराउंड इट सेल्फ, पृथ्वीची मोशन स्वतःच्या भोवती रोटेशनल. बर सर, सेकंड एक्झाम्पल, बेटा ब्लेड्स ऑफ फॅन किंवा हँड्स ऑफ क्लॉक मध्ये आपण पार्टिकल कन्सिडर करायचो तेव्हा तो टिक 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 फिरायचा. आपण जर अख्खी चक्की दांडी पकडली ना आता छिक 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 छिक, तर तो जो हँड आहे किंवा ब्लेड आहे तर दे आर बॉडी हिअर, दे आर परफॉर्मिंग रोटेशनल मोशन. त्यांच्यावरचा म्हणजे आता हँड होता तर त्याच्यावरची जी टीप होती तर ती परफॉर्म करायची सर्क्युलर. आता हँड ऑफ अ क्लॉक मी 1 बाय 1 लिहितो. मोशन ऑफ एनी हँड, असं करतो मी, कुठलाही हँड आहे, सेकंड असो हे असो, मोशन ऑफ, प्लीज माईक म्यूट करा, कोणाच तरी माईक अनम्यूट आहे. ओके, मोशन ऑफ एनी हँड ऑफ क्लॉक. बरं, मोशन ऑफ ब्लेड ऑफ फॅन, मोशन ऑफ ब्लेड ऑफ फॅन. ठीक आहे ना? आय होप दिस एक्झाम्पल्स आर सफिशियंट. मोशन काही एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही, स्वतः फिरले, आर यू गेटिंग? एनी एक्झाम्पल यू कॅन क्रिएट. मी हा पेन पकडला, पेन लाईक अ रॉड, एक डायमेन्शनल, पुढे तर भरपूर घ्यायचं आपल्याला नाही का. आणि हा पेन इथे पकडला, कुठेतरी फिक्स करावं लागेल, एक ऍक्सिस ऑफ रोटेशन मला इमॅजिन करावं लागेल आणि त्याच्या भोवती चिक 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 रोटेशनल. मग त्याला मी व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवतोय, हॉरिझॉन्टल, भरपूर घ्यायचं आपल्याला हे असं, बरं का. तर बेटा सो दीज आर द एक्झाम्पल्स. मी फील करतात तरी पण एक एक्झाम्पल दाखवतोय बघा. हा रॉड आहे बरं का, रॉड, इट्स 1D डायग्राम. त्याला आपण एकाच डायमेन्शन मध्ये घेतो, विड्थला आपण कन्सिडर करत नाही, त्याला 1D घेतो आपण. फील करतो, जरा झूम केला मी. तर बेटा हा जो रॉड आहे हे बघ, असा फिरला, तो ह्या ऍक्सिसच्या भोवती पण फिरू शकतो, ह्या ऍक्सिसच्या भोवती पण फिरू शकतो, अख्खाच्या अख्खा असा. गेटिंग? रॉड आहे, रिंग, डिस्क, असे भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला पुढे वी हॅव टू लर्न. ही डिस्क आहे, डिस्क हे बघ, जिम जिम झुम झुम झुम, ओमेगा. आय एम शोईंग अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, अँटी क्लॉकवाईज काय क्लॉकवाईज काय. आता आपल्याला रोटेटिंग ऑफ कार टायर, ऍब्सोल्युटली परफेक्ट. त्या कारचं जे टायर आहे, ट्रकचं टायर आहे, सायकलचं जे टायर आहे, ते आपण ऍक्च्युली थोडंसं रोलिंग मोशन मध्ये घेणार आहे. आपण चॅप्टरचा शेवटचा पार्ट आहे रोलिंग, कारण ते दोन्ही गोष्टी करते, ते पुढे पण चाललंय ते रोटेट पण होतंय. सो ते रोटेट होत पुढे चाललंय ते. हे बघ, टायर ऑफ व्हेकल काय करतं बेटा, हे बघ, एका रेषेत पण चाललंय, सो त्याला व्ही पण आहे, आणि ते जेव्हा गोल फिरते बेटा अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन, बरं का, तर त्याला ओमेगा सुद्धा आहे. सो इट इज द पार्ट ऑफ रोलिंग मोशन. ओके, तो शेवटचा पार्ट आहे आपल्या चॅप्टरचा. स्क्रीनशॉट घ्या. वी हॅव लर्न कन्सेप्ट ऑफ रोटेशनल मोशन, डेफिनेशन आणि एक्झाम्पल. आता थोडंच पुढे जाऊया.
आता थोडस पुढे जाऊया आपण. आणि रिजिड बॉडी काय आहे ते एकदा पटकन कॉन्सेप्ट क्लिअर करू आपण. म्हणून याला रिजिड बॉडी डायनामिक्स असंही बोलतात एनसीईआरटी मध्ये. सो व्हॉट इज रिजिड बॉडी सर? ओके सर, व्हॉट अबाउट जायंट व्हील? ऍब्सोल्युटली परफेक्ट. ते जे जायंट व्हील आहे त्यातले जे पाळणे आहेत ना, पाळणे म्हणजे आपण पाळण्यात बसलो होतो, आपल्या सकट तो जो पाळणा आहे वॉज अ पार्टिकल, राईट? आता तिची पाळण्याची दांडी आहे वेदांत, नाही का? तिची दांडी आहे ना पाळण्याची, बघा सेंटर आहे, आणि तो राट पाळणा, तू इथं बसलेला असतो, तू इथं असा बसतो, चिक 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 टिंग 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 टिंग, तर तिची दांडी आहे ना, ओके, पाळण्याची, तर ती बॉडी आहे, ही बॉडी आहे, टिक 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 टिक. आणि हे आपण जे बसलेलो असतो ना, ते आर पार्टिकल. क्लिअर आहे? अच्छा, रिजिड बॉडी, कॉन्सेप्ट ऑफ रिजिड बॉडी. फिजिक्स मध्ये रिजिड बॉडी कशाला म्हणायचं? व्हॉट इज रिजिड बॉडी? ओके, नावातच आहे बेटा, रिजिड, रिजिड बॉडी. it is body it is body in which distance between any pair of particles लिहितोय बघा. It is body in which distance between any pair of particles, जोडी कुठली जोडी कन्सिडर करा, any pair of particles remains constant throughout motion, remains constant मोशन होईपर्यंत, थ्रोआउट मोशन. अच्छा सर, म्हणजे काय? यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग. अरे बच्चों, लेट्स वेट. मित्रों, इट इज बॉडी इन विच डिस्टन्स रिमेन्स सेम. ठीक आहे. अच्छा, आणखी एक गोष्ट देतो बेटा, स्टार मार्क करून. कसं करू? सेकंड पॉइंट करू का? याला फर्स्ट पॉइंट करतो मी. ओके, यू मे से इट इज डेफिनेशन, राईट? बेटा सेकंड पॉइंट ह्या रिजिड बॉडीचा, इट्स okay, its shape and size does not change under application of force. तुम्ही म्हणाल गुरुजी असं कसं? बॉडीचा शेप आणि साईज बदलणार नाही अंडर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स? अशी कोणती बॉडी आहे? प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. म्हणून मी कंसात लिहितो की बाबा प्रॅक्टिकली शक्यच नाही. आणि ऍक्च्युली सगळ्या फिजिक्स मध्ये आपण ज्या गोष्टी घेतोय सगळ्याच्या सगळ्या प्रॅक्टिकली सगळ्यात थोडे ट्रू आहे. बघ, लक्ष दे. कॉन्सेप्ट मी एकदा लिहितोय वन बाय वन, समजून सांगतो की बेटा शेप आणि साईज डज नॉट चेंज, हे अज्युम करून मला पुढे जावं लागणार आहे. मला म्हणजे फिजिसिस्ट लोकांनी आपल्याला काय सांगितलं की रिजिड बॉडी तिला म्हणा, आणि मग हा चॅप्टर सुरू करा की पहिली गोष्ट डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल्स सेम राहायला पाहिजे. अँड कन्सिडरिंग टू दिस, शेप आणि साईज डज नॉट चेंज अंडर ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर तिचं शेप आणि साईज बदलायला नको, नाही तर गडबड होईल, मग अभ्यास करायला आपल्याला अवघड जाईल. दॅट्स वाय दीज आर द assumptions अँड दिस इज द डेफिनेशन ऑफ द रिजिड बॉडी. अच्छा सर, व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ रिजिड बॉडी? सर, रॉड, रिंग, डिस्क, जे आपण घेणार आहे तेच लिहितो. रॉड, रिंग, डिस्क, स्पियर, चिक 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 एक्सेट्रा, ह्या बॉडीज आपण घेत चालणार आहे. आता याच्यावरून जर बुलडोजर घातला, फिनिश्ड. फोर्स एवढा मोठा लावला की त्याचा चुरा होईल. प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, बट स्टडी करताना बॉडी मधल्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स कॉन्स्टंट राहायला पाहिजे. विथ फील एक्सप्लेन करतो जरा. सपोज माझ्याकडे ना एखादा छोटासा रॉड आहे, एक स्ट्रेट लाईन मधला, किंवा माझा हे बघा हा पेन आहे लाईक दिस, फक्त एकाच डायमेन्शन मधला, जरा थोडस कन्सिडर कर, बघ, लक्ष दे.
हे बघ, समजा हा माझ्याकडे रॉड आहे, राईट? याचा बघ, हा माझा पेन आहे बेटा. मी बोललो की त्याच्यावरती हा एक पॉइंट आहे ए, आणि याचं एक नाव दिलं मी बी, बरं का? हजारो करोडो पार्टिकल्स आर देअर ऑन माय रॉड, राईट? त्यापैकी मी 2 घेतले, एक हा घेतला आणि एक हा घेतला. लेट्स अज्युम की बेटा ह्या ऍक्सिस, नीट नीट पहा सगळ्यांनी, आता खरा ऍक्सिसचा खेळ सुरू झाला. ह्या चॅप्टर मध्ये ऍक्सिसला खूप इम्पॉर्टन्स आहे. आय रिपीट, ह्या चॅप्टर मध्ये ऍक्सिसला खूप इम्पॉर्टंट आहे. हा, सपोज ह्या ऍक्सिसच्या भोवती तो फिरला, चीक 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 कुठेही असू शकतो, मी पकडलं गेले लेटेस्ट चलो ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरला. हे बघा, हा ऍक्सिस आहे आणि ह्या ऍक्सिसच्या भोवती हा फिरला. किती पण गोल फिरू शकतो, मी फक्त एक अँगल थीटा घेतला. थीटा किती असू शकतो पुढे, मी एक अज्युम केला थीटा. सो इथून काय होईल बेटा, हा असा वरती सरकणार का नाही? भावनाओं को समजो. हे बघ, वरती सरकला, राईट? तर बेटा वरती सरकल्यानंतर तो काही पातळ झाला का? नाही. ही माझ्या चित्रकलेची अडचण आहे. चलो चल, हे बघ, तर बेटा विषय असा आहे, शिक इथं गेल्याच्या नंतर त्याची पार्टी येते बघा. त्याला जरा चांगलंच दाखवतो. आणि पहिले हा असा होता लेटेस्ट, ठीक आहे ना? चल, मी 2 पोझिशन दाखवले. पहिले असा होता, ट्रूर असा फिरवला, तर मी काय करतो, एक पॉइंट हा घेतो, एक पॉइंट हा घेतो, याचं नाव ए, याचं नाव बी, 2 पार्टिकल्स. आता बघ, हा जो रॉड आहे ह्या ऍक्सिसच्या अबाउट फिरला, चिक वरती गेला. तर बेटा इथे गेल्याच्या नंतर हा ए इथून 2 सेंटीमीटर डिस्टन्सला होता. किती? 2. तर इथे सुद्धा इथपासून पुढे 2 सेंटीमीटरलाच राहणार आहे ना. हा बी इथपासून पुढे 8 सेंटीमीटर डिस्टन्स वरती आहे. तर बघ ना, इथपासून वरती 8 सेंटीमीटरला तर राहणार आहे तो. बेटा द पोझिशन विच हॅज चेंज्ड, मी बोलतो ए डॅश आणि बी डॅश. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. ठीक आहे, चिक 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 चिक, इथपर्यंत मी त्याला घेऊन गेलो. इट हॅज गॉट मूव्ड अबाउट अन अँगल थीटा. So A has moved from A to A dash, traced angle theta. B ने पण B to B dash अँगल थीटा, दोघांनी पण अँगल थीटा ट्रेस केला, राईट? तर बेटा ह्या मोशन मध्ये व्हेरी फर्स्ट थिंग, डिस्टन्स बिटवीन पेअर ऑफ पार्टिकल्स, जोडी, रिमेन्स कॉन्स्टंट, आहे की नाही? हे जे डिस्टन्स आहे पेअर ऑफ पार्टिकल्स मधलं, समजा इथे 6 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, तर इथे पण बघ ना, मोशन झाली चिक, आणि दोघांच्या मध्ये 6 सेंटीमीटरच आहे. दिस हॅज टू बी अज्युम्ड. बस, व्हेरी सिम्पल थिंग आहे की रोटेशनल मोशन मध्ये रिजिड बॉडीची कॉन्सेप्ट काय ही आहे. आता पुढे आणखी एक ऍडिशनल कॉन्सेप्ट जे आपण डेरिव्हेशन करताना वापरणार आहे. बेटा थीटा, बरं का, थीटा ऑफ ए सफिक्स मी लिहिलं, थीटा ऑफ ए 30 डिग्री असेल, तर ते बी साठी पण 30 आहे ना. थीटा फॉर ए इज सेम एज थीटा फॉर बी. जेवढा अँगल ए ट्रेस करेल तेवढाच अँगल बी ट्रेस करेल. बर बेटा मी असं लिहू का, थीटा फॉर ए भागिले टाइम, थीटा फॉर बी भागिले टाइम, दोघांना भागिले ठीक केला, मॅथमॅटिकली आय एम करेक्ट. भागिले टाइम आला म्हणजे फिजिक्स मध्ये रेट ऑफ चेंज. मग रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिफाईन ॲज, पटकन मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका, बोला. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, पटकन बोला, रिप्लाय करा रे, डू नॉट वेस्ट द टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिफाईन ॲज, अरे काय काय रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट? इट इज डिफाईन ॲज angular velocity. It is defined as angular velocity, omega. So it is nothing but omega of A is equal to omega of B, right? So one another concept I have learned, की बेटा लक्ष दे, omega remains constant. काय कळलं मला? Omega, omega constant. Here I will mention omega constant. अरे are you understanding? स्क्रीनशॉट घ्या. So these are the concepts we have learned. की बाबा रोटेशनल मोशन मध्ये ओमेगा बिकम्स कॉन्स्टंट बिकॉज प्रत्येक पार्टिकल, 2 पार्टिकल मधला डिस्टन्स सेम आहे. सो पहिला पार्टिकल जेवढा अँगल ट्रेस करेल दुसरा पार्टिकल सुद्धा तेवढाच अँगल ट्रेस करेल.
दोघांना भागिले टाइम केलं तर मला भेटतंय काय की बाबा ओमेगा फॉर फर्स्ट इज ओमेगा फॉर सेकंड, ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट. सो आताशी आपला बेस तयार झाला रोटेशनल मोशन शिकण्यासाठी. सो जी बॉडी घ्यायची ती रिजिड असणं गरजेचं आहे. रिजिड म्हणजे डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल्स, पेअर ऑफ पार्टिकल्स मस्ट बी सेम थ्रू आउट मोशन. त्यानंतर आपण शिकलो की बाबा हाऊ ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट. दोघांमधला ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट. अच्छा सर व्हॉट अबाउट व्ही? बेटा व्ही चेंजेस, व्ही चेंजेस. ते मी तुम्हाला डेरिवेशन मध्ये व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करेल नंतर. हे झालं. आता ह्या रिजिड बॉडी डायनामिक्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म येते मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मी पुन्हा एकदा ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाला ना एक्सप्लेन करताना लिनियर बॉडीचा एकदा रेफरन्स देतो. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. एकदा आपण ही कॉन्सेप्ट शिकू. बेटा फिजिक्स मध्ये ना मोमेंट शब्द ऐकलास तू तर ऑलवेज रिमेंबर की मोमेंटचा अर्थ आहे ॲबिलिटी. मोमेंटचा अर्थ आहे ॲबिलिटी. इनर्शिया याला मराठीत आपण बोलतो जडत्व. ओके, इनर्शिया हे जडत्व आहे. अच्छा सर त्याचा मिनिंग काय आहे? ॲबिलिटी टू रेजिस्ट द चेंज इन स्टेट ऑफ बॉडी. माझा पेन आहे, तुम्ही म्हणणार सर हलका आहे. घरातला तुमचा टेबल घेतला तुम्ही म्हणणार सर जड आहे, नाही का? टेबल जड आहे, पेन हलका आहे. मॅटर इज ऑफ मास. बट जडत्व दोघांना पण आहे, एक हलका आणि एक जड. तुम्ही कम्पेअर केलं, हे जडत्व काय? इट्स ॲबिलिटी टू रेजिस्ट द चेंज इन द स्टेट ऑफ द बॉडी इन टर्म्स ऑफ फिजिक्स. की बाबा आमची स्टेट बदलू नका. स्टेट ही दोन प्रकारची असते ना न्यूटनच्या लॉ प्रमाणे. एक तर रेस्ट असेल नाही तर मोशन असेल. कशी असेल? मोमेंट ऑफ इनर्शिया ही कॉन्सेप्ट आपण शिकायला घेतली आहे. फिजिक्स मध्ये मोमेंटचा अर्थ ॲबिलिटी आहे. ॲबिलिटी, ॲबिलिटी मीन्स व्हॉट बेटा? क्षमता. पेपरमध्ये तुमची मार्क पाडण्याची काहीतरी ॲबिलिटी आहे. मोमेंट ही ॲबिलिटी आहे. इनर्शिया जडत्व. जडत्व म्हणजे काय? प्रत्येकाला, तुम्हाला, मला, पेनला, टेबल, फॅन, प्रत्येकाला एक जडत्व आहे. तर बेटा इनर्शिया म्हणजे ॲबिलिटी टू रेजिस्ट द चेंज इन द स्टेट ऑफ द बॉडी. बॉडी डज नॉट वॉन्ट टू चेंज द स्टेट. अच्छा सर व्हॉट मीन्स, व्हॉट इज इट्स ऍप्लिकेशन ऍक्च्युअली? हाऊ कॅन वी अंडरस्टँड? तर बेटा सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे बरं का, समजा बंद पडलेली गाडी आहे, चालू करण्यासाठी ढकलावं लागतं. हे तुम्ही भरपूर वेळा पाहिलंय. तर बेटा जेव्हा त्या बॉडीला आपण ढकलतो, त्या गाडीला आपण ढकलतो आणि ती नंतर सुरू होते, तर ढकलायला जरा जड जातं आपल्याला. जड यासाठी जातं कारण की ती जड आहे. ढकलायला जड यासाठी जातं, तिला मास ज्यादा आहे. ढकलायला जड जात आहे म्हणजे तिचे मास आहे त्या बॉडीचं, गाडीचं, ते अपोज करतंय. आय रिपीट, आपण गाडी ढकलतोय, घामाघूम झालोय, विच मीन्स ती जड आहे. सो तिचं जे मास आहे ना ते अपोज करतंय, अपोज करतंय, ऑटोमॅटिक अपोज करतंय. राईट? सो लिनियर मोशन मध्ये जे अपोजिशन आहे ओके, मी इथे लिहितो, इथे करतो रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशन, आणि इथे लिनियरच्या कंसात मुद्दाम एक अजून ट्रान्सलेशनल शब्द टाकतो. ओके, ट्रान्सलेशनल मोशन. ठीक आहे, एक कॉलमच करतो तुझ्यासाठी. तर बेटा लक्ष दे, जी लिनियर मोशन याच्या आधीपर्यंत आपण पाहिली, तर इथे जो हिरो आहे अपोजिशन करणारा तो मास आहे. मास, मास. हे मास काय लिनियर मोशन मध्ये? इट इज ऍक्च्युअली मेजर ऑफ इनर्शिया. मास
हे जडत्व मोजण्याचं परिमाण आहे. एखाद्या बॉडीचं मास आहे, हे जडत्व मोजण्याचा परिणाम आहे मास. त्याचा रोल काय बेटा? ह्याचा रोल काय आपल्या मासचा? इट इज अपोजिशन किंवा इट प्रोव्हाइड्स opposition. It provides opposition. हा काय बेटा त्याचा रोल? एखाद्या बॉडीला तुम्ही ढकलताय का रेषेमध्ये, तर ऑटोमॅटिक ती तुम्ही म्हणणार हलकी आहे किंवा जड आहे, सोपं आहे किंवा अवघड आहे, हे कशावरती ठरवताय तुम्ही? हे ते मास किती अपोजिशन करते याच्यावरती ठरवताय. सो मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. इट प्रोव्हाइड्स अपोजिशन. कुठे? इन लिनियर मोशन. ठीक आहे ना. सेम जे मास इथे आहे तुमच्या लिनियर मध्ये, तर त्याच काम इथे मोमेंट ऑफ इनर्शिया करतो, एम आय. मोमेंट ऑफ इनर्शिया वी डिनोट इट बाय आय. ओके, कॉन्सेप्ट वी आर लर्निंग. सो बेटा त्याला आपण एम आय असं बोलतो, मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि त्याला सिम्बल आय वापरतो आपण. ठीक आहे ना. एम आय मोमेंट ऑफ इनर्शिया. तर बेटा व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया इन द रोटेशनल मोशन? बेटा दिस वॉज मेजर ऑफ इनर्शिया. एम आय इज ॲबिलिटी, बरं का. मोमेंट इज द ॲबिलिटी. कशाची ॲबिलिटी? टू रेजिस्ट द चेंज इन द स्टेट ऑफ द बॉडी. आर यू गेटिंग? सो याला मी असं करतो, हे वरती तुला मिनिंग दिलाय मी. आणि रोल, ह्याचा रोल काय? टू प्रोव्हाइड, इट प्रोव्हाइड्स अपोजिशन इन रोटेशनल मोशन. मुद्दाम लिहितो इथे. इन कोणती मोशन बेटा? लिनियर मोशन. मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. जडत्व मोजण्याचं प्रमाण आहे बॉडीमध्ये, किती मॅटर आहे. त्याचा जो रोल आहे तो ऍक्च्युली काय आहे? अपोज करणे. एम आय चा मिनिंग दिला मी, टू रेजिस्ट द चेंज, ओके, इन द स्टेट ऑफ द बॉडी. मग बॉडी ही रेस्टला असल्यानंतर मूव्ह होत असेल, आणि बेटा त्याचा रोल काय? तो पण अपोजिशन प्रोव्हाइड करतो, आणि हा पण अपोजिशन प्रोव्हाइड करतो. स्क्रीनशॉट घ्या, एक बेस्ट एक्झाम्पल देतो सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. डन. ओके, बघ आता नीट लक्ष दे. लिनियर मध्ये मास आहे आणि रोटेशनल मध्ये एम आय आहे, एवढं तुम्हाला कळालं. एका रेषेत जी मोशन आहे त्याच्यात अपोजिशन मास आहे, आणि आपल्या ह्या चॅप्टर मध्ये रोटेशनल मोशन मध्ये अपोजिशन मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. एक्झाम्पल देतो, मग लगेच तुम्ही म्हणाल सर हा आत्ताशी हे सगळं काय चाललं होतं ते कळालं. बघ, गॅसची टाकी प्रत्येकाच्या घरी येते. तुमच्यापैकी किती जणांनी गॅसची टाकी आणणारा जो माणूस असेल किंवा तुम्ही असाल, ती अशी पाठीवर बोखंडी घेऊन जाताना पाहिले एका रेषेत? हाऊ मेनी ऑफ यू हॅव सीन द पर्सन who has that टंकी on the back and moving in the linear motion? पटापट रिप्लाय करा. तुमच्यापैकी किती जणांनी ती टाकी तो माणूस असा अंगावर घेऊन चाललेला पाहिला? पटकन बोला. एकाचाही रिप्लाय नाही, कोणीच नाही पाहिला. राईट? अंगावर घेऊन ती कल्याणी ती टाकी, ही टाकी अशी अशी घेऊन जाताना अशा अंगावर घेऊन, मग पोत्यात घालून मारला पाहिजे जो तो अंगावर घेऊन चाललाय त्याला. अरे ती टाकी अशी फिरवत नाही जात ना सगळे. मी तर लहानपणापासून आजपर्यंत मला तर काही कुठे दिसलं नाही. ठीक आहे ना. युट्यूबवरती एखादा व्हिडिओ असेल तर मला दाखवा. ती टाकी अशी रोल करत घेऊन जातात की नाही? युजली रोल करत घेऊन जातात ना. हा, घराला 2-3 पायऱ्या असतील तर तेवढ्या पुरतं तेवढं उचलून ठेवावं लागतं त्याला, तो पार्ट वेगळा. बाकी फिरवत घेऊन जातात ना त्याला. फिरवत घेऊन जातात ना. सो बेटा लक्ष दे. मी पुन्हा एकदा आपली लिनियर आणि इथे रोटेशनल, बघ लक्ष दे. लिनियर आणि रोटेशनल परत एकदा मी कॉलम केला. इथं इथं मी एक्झाम्पल लिहितो लिनियर मोशन मध्ये. एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा, बघा लक्ष दे, एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा ही जी बॉडी आहे ना बेटा,
लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मध्ये जी एका रेषेत आहे, तर जेव्हा फोर्स तिकडे लावणार तर अपोजिशन असणार आहे. हा, इट इज नॉट द मॅटर ऑफ डायरेक्शन ऍक्च्युअली. मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी. एम आय स्केलर आहे. हा, एखादा एमसीक्यू पण येऊ शकतो, टेन्शन घेऊ नको. सध्या फक्त कॉन्सेप्ट शिका. लिनियर मोशन मध्ये ही बॉडी एका रेषेत पुढे चालली आहे. तर बेटा इथे ओनली मास प्लेज रोल इन अपोजिशन. अपोज करण्यामध्ये ना इथे ओनली मास इज प्लेइंग द रोल. अपोजिशन करण्यामध्ये ना ओनली मास इज प्लेइंग द रोल. मी ढकलतोय आणि अपोजिशन इज गिवन बाय द मास. ओके. अच्छा, सो कॅन आय से हा फोर्स इकडे आणि हे अपोजिशन बाय मास. तर फक्त मास इज प्लेइंग द रोल. रोटेशनल मध्ये काय होतं बेटा, ही जी बॉडी जेव्हा फिरायला लागली, ही जी बॉडी आहे, जी कोणी बॉडी असेल बरं का, ही एका ऍक्सिसच्या भोवती जेव्हा ओमेगाने फिरायला लागली, तर इथं दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. की त्या ऍक्सिसच्या अबाउट बॉडी फिरतीये, तर नेमकं असं दाखवतो. सपोज ही बॉडी आहे आणि कुठल्याही एका ऍक्सिसच्या भोवती ती फिरतीये. ऐक बरं का, हा इथे टोकाला असू शकतो, मध्ये असू शकतो, चिक 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 कुठे असू शकतो. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स. बघ बरं का, हे पण अपोजिशन आहे. डिपेंड्स ऑन ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन नेमकं कुठे आहे? डिपेंड्स ऑन ऍक्सिस ऑफ रोटेशन. मराठीत लिहितोय म्हणजे तुला एकदम व्यवस्थित कळेल. नेमका कुठे आहे की बेटा, तो ऍक्सिस नेमका कुठे इज मेकिंग अ बिग डिफरन्स. नेमका कुठे, सेंटर मधून चाललाय का टोकातनं चाललाय, ह्याच्यावरती पण डिपेंडंट आहे. डिपेंड्स ऑन फर्स्ट थिंग बेटा ऍक्सिस ऑफ रोटेशन. अच्छा, सेकंड थिंग मास डिस्ट्रीब्युशन फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस पासून मास किती दूर आहे, हेच तर सिलेंडरवाल एक्झाम्पल आता तुला मला एक्सप्लेन करायचं आणि मग थांबायचंय. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, हे सगळे एमसीक्यू साठी एक्झाम हे बरं का, एमसीक्यू. आणि बघ, ह्या सगळ्या कॉन्सेप्टचा हा जो व्हिडिओ आपला चाललाय, याचा उपयोग जेईच्या आणि नीटच्या चांगल्या लेवलच्या सम्स मध्ये, जी ऍडव्हान्स लेवलच्या सम्स मध्ये कसा होतो हे फार शेवटी कळेल तुम्हाला याचा फायदा. त्यामुळे नीट समजून घ्या. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथं फक्त ओनली मास प्लेज द रोल इन द पोझिशन. इथे नुसता मास नाहीये. इट डिपेंड्स अपॉन त्याला मी सेकंड करतो, त्याला मी थर्ड करतो, मास पण करतो. बघ इथे लक्ष दे. इट डिपेंड्स अपॉन, पहिली गोष्ट म्हणजे मास. ठीक आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे मास. दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन, तो नेमका कुठे आहे. आणि थर्ड, डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. 2 पॉईंट घ्या, नाही तर मी केले तसे 3 पॉईंट घ्या, पण डोक्यात फिट बसवा. नुसतं मास नाहीये, हे मास बॉडी पासून कसं डिस्ट्रीब्युटेड आहे, हा खेळ पुढे आपला वाढत जाईल. सो इन द फर्स्ट lecture of rotational motion or rotational rigid body dynamics, beta we have learned about the rigid body आणि हे जे डायनामिक्स आहे ना, कशाने फिरवला, कॉज ऑफ द मोशन. डायनामिक्स इज कॉज ऑफ द मोशन. आता अर्थात इथे कॉज ऑफ द मोशन कोण असणार आहे, टॉर्क. वाय सर, ही जी लिनियर मोशन आहे, इथे जो कॉज आहे बरं का, लिनियर मोशन ही कुणामुळे होते, फोर्समुळे होते. हा फोर्स कसा असतो बेटा, एक तर तुम्ही ढकलणार नाही तर उडणार. सो फोर्स हा
पुश असतो किंवा पुल असतो, तुम्हाला माहितीये. फोर्स इज अ पुश ऑर पुल. बेटा रोटेशनल मध्ये जो कॉज आहे तो टॉर्क आहे. इथे जो कॉज आहे तो टॉर्क आहे. आणि लास्ट मला जे मेन मुद्दा सांगायचा होता की बेटा आपला दरवाजा आहे, त्याला एक ऍक्सिस आहे, आणि आपला दरवाजा बघा ऍक्सिसच्या भोवती फिरतो असा नाही का. तुम्ही बंद करता किंवा उघडता, बंद करता किंवा उघडता, असं तो फिरतो. ते गॅसच्या टाकीचं एक्झाम्पल असं बेटा, जेव्हा तो गॅसच्या टाकीवाला तो असा उचलून घेऊन जाईल किंवा तुम्ही जेव्हा पाहिला त्याला, काही अडचण नाही, तर तेव्हा त्याला खूप मोठं मास ही हॅज टू कॅरी. सो ओनली मास इज प्लेइंग द अपोजिशन, आणि त्याला ते जड जाईल. अच्छा, हे तर तुम्हाला सहमत आहे ना, की बाबा तो असं अंगावर घेऊन जाईल तर त्याला ते जड जाईल, कारण अख्खच्या अख्खा मास त्याच्या अंगावरती असेल. आणि मोशन करताना दॅट मास विल प्रोव्हाइड द अपोजिशन, त्याला ते खूप जड जाईल, घामाघूम होईल तो. त्याच्या उलट रोटेशनल मोशन मध्ये तीच टंकी ऍक्सिस ऑफ रोटेशन जर का तो असा रोल करत घेऊन गेला, तो अशी रोल करत घेऊन गेला, तर इथे जे अपोजिशन आहे, अर्थात मोशन आहे तर अपोजिशन आहे, कमॉन, मोशन आहे तर अपोजिशन आहे. मी 2-3 गोष्टी कोपऱ्यात इथे लिहितो नंतर पुसतो. बेटा लक्ष दे, हे बघ, मोशन आहे तर अपोजिशन आहे. नीट लक्ष दे, मोशन असणं ऑपो झालं ते. मोशन आहे, अपोजिशन आहे. करंट आहे तर रेजिस्टन्स आहे. मोशन आहे, अपोजिशन आहे. करंट फ्लो होत असेल तर त्याला अपोजिट तुम्हाला माहिती आहे, रेजिस्टन्स आहे. अभ्यास आहे त्याला अपोजिशन आळस आहे. आहे की नाही सर? हे लय बारीक आउट सर. अभ्यास आहे झोप येते, अभ्यास आहे आळस आहे. करंट आहे त्याला अपोजिशन रेजिस्टन्स आहे. सिमिलरली मोशन आहे तर अपोजिशन आहे. मला कॉन्सेप्ट काय सांगायची होती की बाबा मोशन आहे तर अपोजिशन आहे. जेव्हा लिनियर आहे तर मास अपोज करत आहे, आणि जेव्हा फिरत फिरत घेऊन जात आहे त्याच बॉडीला तुम्ही फिरत फिरत घेऊन जात आहे, तर इट इज लिटल इझी. त्याच्या कंपॅरिझन मध्ये इझी आहे. आणि तो इझीनेस कशावर डिपेंडंट आहे? मासवर आहे, बट प्युअरली मास नाही, बेसिकली ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्ही नेमकं कोणत्या ऍक्सिसच्या बोट फिरवताय? तुमचा जो दरवाजा आहे घरी, हे बघा असा दरवाजा आहे का नाही? बरं का, ही इथं कडी आहे त्याला, आहे का नाही? हे बघ, हे व्हर्टिकल सपोर्ट, आणि हा दरवाजा. दरवाजा तुमच्यापैकी प्रत्येकाने असाच ढकलला ना इथनं, ड्रुर ड्रुर, अरे सोर नो. सो तुम्ही जर का ऍक्सिसच्या जवळून ढकलायला जाल, ऍक्सिसच्या जवळून ढकलायला जाल, जड जाईल, आहे का नाही? कसं दाखवू? असं, हा, समजा दरवाजा असा उघडतोय तुमचा, दरवाजा आहे, तुम्ही इथे धक्का देता त्याला, तो लगेच असं उघडतो, राईट? जर का हा ऍक्सिस आहे, इथं ढकलताय, फिरणारच नाही तो. क्लिअर आहे? सो अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, रोल प्ले केला का नाही? यू आर अप्लाइंग द फोर्स विच इज बिहेविंग एज अ टॉर्क, टर्निंग इफेक्ट. तर तुम्ही ऍक्सिस ऑफ रोटेशन पासनं, लाईक अवे, आय रिपीट, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासनं जितकं शक्य होईल हवे त्याला धक्का देत आहे, आणि त्याच्यामुळे होतो टर्निंग इफेक्ट. काय होतं बेटा त्याच्यामुळे? टर्निंग इफेक्ट. आणि मग तुमचा दरवाजा ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरतोय. तर इथे त्या दरवाजाचं जे मास आहे, बरं का, तर इम्पॉर्टंट काय बेटा? ऍक्सिस ऑफ रोटेशन नेमकं कुठं आहे, ही पण गोष्ट इम्पॉर्टंट होती. आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, हे जे मास आहे, हाऊ मच इट हॅज गॉट डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम द ऍक्सिस, ऍक्सिस पासून ते किती डिस्ट्रीब्युटेड आहे, इज मेकिंग अ व्हेरी बिग डिफरन्स. समजा अख्खं अख्खं मास एका जागी असतं तर ते ढकलायला जड गेलं असतं. समजा हे मास एकाच ठिकाणी असतं असं मोठं, समजा दरवाजा 50 किलोचा आहे की 10 किलोचा आहे, दरवाजाचं वजन 10 किलो आहे, बरं का, आणि त्या अख्खच्या अख्खं एका रेषेत तुला ढकलायचं जड जाईल ना. पण तो असा असताना, मास डिस्ट्रीब्यूट झालेला असताना, एका टोकाला तुम्ही धक्का देताय तर टिंग असं होतंय. सगळ्यांना कॉन्सेप्ट कळाली का नाही कळाली? पटकन बोला, मग आपल्याला मॅथ सुरू करायला. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण सगळ्या कॉन्सेप्ट शिकलो, आणि पटकन बोला मला, इज एव्हरी वन ऑफ यू क्लिअर विथ ऑल द कॉन्सेप्ट ऑफ रोटेशनल मोशन? बोला पटकन. पुसू?
इज एव्हरीथिंग क्लिअर? रोटेशनल मोशन कशाला म्हणायचं? रोटेशनल मोशन मध्ये अपोजिशन कोण आहे? तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. भरपूर प्रकारे आपण हे सगळं शिकलो. ठीक आहे ना?